नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर. आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सायंकाळच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मुंबई अहमदाबाद हायवेवर अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली. तलासरी तालुक्यातील आंबोली येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8वर इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ रसायनाने भरलेला टँकर आणि लोखंडी प्लेट भरलेला ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडून गुजरातकडे भरधाव वेगाने येणारा टँकर आंबोलीच्या उतरणीवरून खाली येत असताना समोरून वळण घेत असलेल्या ट्रकला धडकला. या धडकेनंतर हायवेवर ट्रकची मोठी वाहतूक कोंडी झाली. हायवे ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेन मागवून ट्रक बाजूला घेतला. दोन्ही वाहन चालकांनी किरकोळ दुखापत झाली असून जीवितहानी झालेली नाही. मात्र टँकरच्या पुढील केबिनचं मोठं नुकसान झालेलं आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी उड्डाणपुलाचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा मागणी करूनही पूल उभारला नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा उड्डाणपुलाची जोरदार मागणी केली आहे. तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावी. डहाणू न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी मुंबई अहमदाबाद हायवे या ठिकाणी अपघात झालेला आहे. मुंबईकडून भरधाव येणारा ट्रक जेव्हा ट्रक टर्न करत होता तेव्हा त्या ठिकाणी ट्रकने धडक दिल्याने या ठिकाणी मुंबई अहमदाबाद हायवे हा त्या ठिकाणी ठप्प झालेला आहे. या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आलेले आहेत. आपण त्यांना विचारू कसा काय अपघात झाला हा. कैसा हुआ ये अपघात. गाड़ी का टायर गया रॉन्ग साइड आके यहाँ तक आया था. मेरा गाड़ी जो है पूरा लेफ्ट में था. इसको हारन दे रहा हूँ कि गाड़ी रोक दो, रुक जाए, लेकिन इसने गाड़ी बढ़ाते पूरा रोड ब्लॉक कर दिया. सामने से एकदम सामने होने की वजह से गाड़ी मेरा टच हो गया. अपना जान बचाने के लिए मैंने लेफ्ट गाड़ी पूरा राइट को लेकर गया ताकि मैं बच जाऊँ. ओके. अशा पद्धतीने मुंबईहून जो येणारा ट्रक आहे त्यांनी खूप वाचवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी किसी को लगा नहीं, जैसे टायर में थोड़ा सा चोट आया है. ये गाड़ी रॉन्ग साइड आके ऐसा काम किया है. ड्रायव्हरच्या पायामध्ये थोडासा लागलेला आहे आणि अशा पद्धतीने ट्रॅफिक सर्व्हिस रोडने वळवलेली आहे आणि अशा पद्धतीने ही ट्रॅफिक या ठिकाणी आहे. तरी या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज आहे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.